अग्नी माणसाची उत्क्रांती आणि प्रगतीमागचा अतिशय महत्त्वाचा घटक। पूर्वी जेव्हा जेव्हा स्थलांतर झाली तेव्हा माणसांनी भाषा आणि अग्नी या दोन गोष्टी नेहमीच आपल्या सोबत ठेवल्या। आजही दैनंदिन आयुष्यामध्ये आपण अनेक वेळेला अग्नीचा वापर करतो। पण अग्नीची ही ज्वाळा म्हणजे नक्की काय आहे? तो कुठला पदार्थ आहे का ती एक पदार्थाची एक वेगळी अवस्था आहे? कारण यामध्ये आज बघूयात अग्नी म्हणजे नक्की काय। पहिली गोष्ट आपलं लक्ष वेधून घेते म्हणजे अग्नीच्या ज्वाळेमध्ये असणारे वेगवेगळे रंग। इंधनाची जेव्हा ऑक्सिजन सोबत रिएक्शन होते तेव्हा या ज्वाळा तयार होतात। पण ही रिएक्शन सुरू होण्यासाठी बाहेरून ऊर्जा देणं गरजेचं असतं। कार्बन आणि ऑक्सिजनची रिएक्शन सुरू झाल्यावर त्यातून नवीन ऊर्जा बाहेर पडते आणि निर्माण झालेली ही ऊर्जा पुढील रिएक्शनसाठी वापरली जाते आणि हे चक्र हे असंच चालू राहतं आणि ह्या प्रकारे निळ्या रंगाची आग तयार होते। गुंतागुंतीच्या या प्रक्रियेमध्ये पदार्थाच्या अणूंमध्ये सतत काही ना काहीतरी बदल होत असतात। बाहेरून मिळणाऱ्या ऊर्जेमुळे अणूतील इलेक्ट्रॉन हे वरच्या कक्षेमध्ये उडी मारतात आणि क्षणार्धात पुन्हा एकदा खालच्या कक्षेमध्ये येतात आणि ह्या दरम्यान ते उष्णता आणि निळ्या रंगाचा प्रकाश उत्सर्जित करतात। आता अग्नीच्या ज्वालेमध्ये पिवळा किंवा केशरी रंग कुठून येतो ते बघूयात। ज्वलनाच्या या प्रक्रियेमध्ये कार्बन डायऑक्साईड सारखे वायू तयार होतात, पण इंधनामधला सगळाच कार्बन याच्यामध्ये भाग घेतो असं नाही। मग हे न जळलेले कार्बनचे कण आजूबाजूच्या उष्णतेमुळे तापतात आणि पिवळा केशरी प्रकाश उत्सर्जित करतात। गरम कोळसे किंवा बल्ब मधील तापलेली तार ज्याप्रमाणे प्रकाश उत्सर्जित करते अगदी त्याचप्रमाणे दिव्याच्या वरच्या भागात कालांतराने जी काजळी तयार होते ती ह्याच कारणामुळे। आता पुढचा मुद्दा म्हणजे ज्वाळेचा आकार। तो एखाद्या कोनासारखा खालून वर निमुळता होत जाणारा का असतो? ह्याचं कारण म्हणजे गुरुत्वाकर्षण आणि हवेची घनता। आजूबाजूची हवा ही थंड असल्यामुळे त्याची घनता जास्त असते, पण ज्वाळेच्या भोवतालची हवा तापल्यामुळे त्याची घनता खूप कमी होते। पाण्याच्या तळातून एखादा बुडबुडा ज्याप्रमाणे वर यावा तसे हे गरम तप्त वायू हे आजूबाजूच्या थंड हवेतून आपला प्रवास वरच्या दिशेने करत असतात। आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकामध्ये जेव्हा शास्त्रज्ञांनी मेणबत्ती लावली तेव्हा ती अशी दिसली। गुरुत्वाकर्षणाच्या अभावामुळे ज्वालेतून निघणारे वायू हे शक्य तितक्या सर्व दिशांना पसरतात, त्यामुळे ज्वालेचा आकार हा एखाद्या घुमटासारखा तयार होतो। हजारो वर्षांपासून माणसाने अग्नीचा फार प्रभावीपणे वापर केलेला आहे आणि अग्नीबद्दल त्याला नेहमीच कुतूहल वाटत आलेलं आहे। कारण त्याच्या पुढच्या भागात भेटूयात एक नवीन विषय घेऊन। धन्यवाद।